सोलापूर जिल्ह्यात केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। भीषण पाण्याच्या टंचाईमुळे एकीकडे दुष्काळग्रस्त झालेला सोलापूर जिल्हा आपण पाहिला तर दुसरीकडे अवकाळीनं हा दिलेला फटका आहे। काल सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार असा अवकाळी पाऊस झाला, ज्याच्यामुळे शेतातील उभे पिकं जे आहेत ती पूर्णपणे आडवी झालेली आहेत। मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावात मी सध्या आहे। आपण या ठिकाणी बघताय जवळपास 2.25 एकरवरची ही केळीची बाग आहे। जवळपास 1900 केळ्याची झाडं जे आहेत ते या बागेत होती आणि पूर्णतः म्हणजे तुम्हाला एकही झाड आता इथं उभं दिसणार नाही आहे। खरं तर अवघ्या महिना 2 महिन्यामध्ये पीक जे आहे ते हाताशी आलं असतं। पूर्ण केळ्यांची वाढ झालेली आहे आणि असलं पीक जे आहे ते पूर्णपणे बाग जे आहे ती पूर्णपणे झोपलेली आहे। माझी 2.25 एकर केळीची बाग आहे। मी ही उन्हाळ्या संकटात दुष्काळातून मी फार हिला जपलं होतं। बाकी पिकं मी सोडून दिली पाण्याअभावी, पण फक्त केळीवरच पूर्ण लहान मुलासारखा जीव लावून सांभाळून अचानक वाऱ्याची लाट आल्यामुळे माझी पूर्ण शेतीतील बाग उद्ध्वस्त झाली व पाक झोपले गेलेले आहे। पूर्ण गावच्या गाव सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये काल रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्याचा मोठा नुकसान फटका जो आहे आपल्याला बघायला मिळतोय। ही पूर्णच्या पूर्ण बाग अक्षरशः झोपलेली आहे। पिकांची फळ जे आहे ते आता लागलेले होते आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ते मार्केटमध्ये गेले असते, मात्र लाखोंचा नुकसान जो आहे तो काल रात्रीच्या अवकाळी पावसाने केला आहे। जसं मी मग सुरुवातीला म्हणालो की एका ठिकाणी अवकाळीचा फटका तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळलेला जिल्हा, अशी सोलापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्त अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, पापरी, मोहोळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।